नमस्कार मित्रांनो. देशभरात सध्या साखरेचे दर वाढत असून 45-46 रुपयाच्या वर असणारी साखर आता जवळजवळ 75 रुपयाच्या घरात ही साखर गेलेली असून आजचा रेट हा 75 रुपये किलो साखरेचा दर आहे. साखरेचे दर अचानक वाढत आहे आणि या साखरेच्या दरवाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आशा ह्या पल्लवित होताना दिसत आहे. कारण साखरेचे दर वाढले की ऊसाचे खरेदी दर सुद्धा वाढणार असून याआधीच आपण 4,000 रुपये प्रति टन भाव मिळेल असे व्हिडिओ केलेले आहे. पण आता त्यापुढेही जाऊन शेतकऱ्याच्या अपेक्षा वाढल्या असून साखर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकारकडून साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे साखरेचे दर आणखी कितपर्यंत वाढतात आणि कुठे जाऊन स्थिर होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यासहित देशभरातील शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे. साखरेचे दर जर जास्तीत जास्त 75च्या आसपास जरी स्थिर झाले तरी ऊसाला मात्र 5,000च्या पुढे भाव हा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची चीज होईल अशी आशा आता किंवा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. साखरेचे जसे भाव वाढत आहेत तसतसे ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे. कारण मागील जवळजवळ 10 वर्षापासून साखरेची MSP ही वाढलेलीच नव्हती. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, त्यामुळे मशागतीचा खर्च, त्याबरोबरच खतांचा खर्च आणि इतर इतर जे साहित्य, समजा ठिबक असेल, इतर साहित्य काही शेतात लागते, या सर्वांचे भाव हे खूप वाढलेले असताना देखील साखरेचे भाव मात्र हे वाढत नव्हते आणि साखरेचा MSP वाढत नव्हता. त्यामुळे ऊसाच्या भावात सुद्धा वाढ होत नव्हती. पण आता साखरेचे भाव वाढत असल्या कारणाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहण्यात येतोय. त्यामुळे या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला विक्रमी भाव हा मिळणार आहे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. आणि साखरेचे दर पुढील 1 वर्षही कमी होताना दिसत नाहीत. कारण अल निनोच्या प्रभावामुळे सुद्धा आता ऊसाच्या उत्पादनात घट होणार असल्या कारणाने साखरेच्याही उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे ऊसाचे उत्पादन घटल्यावर साखरेचे दर ही चढेच राहतील आणि भाव साखरेला चांगला राहून शेतकऱ्याच्या ऊसाला देखील हे चांगलाच भाव मिळेल अशी आशा आता निर्माण झालेली आहे. 75 रुपये किलो हा साखरेचा भाव म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम म्हणजे विक्रमी दर आहे. या दरापर्यंत जरी साखर स्थिर राहिली तरी 5-6 हजाराच्या आसपास ऊसाला दर हा मिळेल आणि शेतकऱ्याची साडेसाती निघून जाईल आणि त्याचे आयुष्यही चांगले होईल अशी आशा आता निर्माण झालेली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण जे 10 लाख टन जी साखर आयात केलेली आहे त्याचा परिणाम आता काय होतो हेही आता येत्या काळात लवकरच लक्षात येणार असून आयात जरी केली तरी 4-5 महिने ते साखर यायला वेळ लागत असतो. तोपर्यंत कारखाने चालू होतील आणि नेमकं त्या वेळेत साखर कारखानदार काय भाव जाहीर करतात याकडेही आपले लक्ष असणार आहे. धन्यवाद.